नमस्कार मित्रांनो, तर कमळी मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की ऋषी आता खूप पॅनिक झालेला असतो आणि त्याची चिडचिडसुद्धा होत असते. कमळीसोबत आज जे काही घडलं, मुलांनी तिची छेड काढली, त्याच्यामुळे कमळीबद्दल त्याला आता खूपच इन्सिक्युअर असं वाटत असतं. कमळीला प्रत्येक वेळेला कसं प्रोटेक्ट करावं आणि दर वेळेला तिच्यासोबतच कसं वाईट घडतं हे त्याला कळत नसतं आणि म्हणून तो चिडचिड करत असतो आणि कमळीला म्हणत असतं, कमळी बघ ना काय झालंय आज, म्हणजे ही मुलं आपल्याच कॉलेजमध्ये शिकतात आणि तुझ्याबरोबर त्यांनी असं छेड काढण्याचं गैरवर्तणूक कसं काय केलं, कसं करू शकतात, एवढं मोठं धाडसी मुलं बघ ना. आणि यांच्या विरुद्ध ना मी नक्कीच काहीतरी ॲक्शन घेणार आहे आणि उद्याच घेणार आहे. तेवढ्यात कमळी म्हणते, ऋषी सर तुम्ही शांत व्हा बघू आधी, मला माहिती आहे तुमची चिडचिड होणं साहजिक आहे, तुम्हाला माझी काळजी वाटते म्हणून तुम्ही बोलताय, पण मी कमळी आहे, माझ्यासोबत कधीच काय वाईट होऊ शकत नाही. चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच होतं आणि मी गोष्टी हाताबाहेर जाऊ दिल्या नसत्या. आता ऋषी म्हणतो, अगं पण वेळेवर जर मी पोहोचलोच नसतं तर काय झालं असतं, कदाचित तुझ्यासोबत काही होऊ शकलं असतं. तो विचार करूनच मला ना खूप टेन्शन येतं आहे. कमळी म्हणते, सर जाऊ दे ना आता तो विषय. आता ऋषी म्हणतो, कसं जाऊ देऊ सांग ना कमळी. ते काही नाही कमळी, तू आज मला एक प्रॉमिस करायचं आहे. आता कमळी म्हणते, प्रॉमिस कसलं. ऋषी म्हणतो, हे बघ कमळी, मला माहिती आहे की निंगी तुझी मैत्रीण आहे, पण तरीसुद्धा निंगीच्या कुठल्याही कार्यक्रमात किंवा कुठल्याही प्लॅनमध्ये तू सहभागी व्हायचं नाहीये. तू इथे तुझं स्वप्न पूर्ण करायला आलेली आहे. तुझ्या आबांना तू वचन दिलंयस, तुझ्या आईला तू वचन दिलंय की इकडे येऊन तू तुझं स्वप्न पूर्ण करणार आहे, तुझ्या अभ्यासावरती फोकस करणार आहे. त्याच्यामुळे याच्या पुढे इलेक्शन कॅम्पेन वगैरे ह्या सगळ्या गोष्टींपासून तू लांबच राहशील, हे मला आत्ताच प्रॉमिस कर. ते काय ना कमळी, तुझी जबाबदारी मी माझ्यावर घेतलेली आहे. तुझ्या आबांना मी सुद्धा एक वचन दिलेलं आहे की कमळीला मी सुरक्षित ठेवेन, त्याच्यामुळे आता तू माझी जबाबदारी आहेस आणि तुझ्यासोबत काही व्हावं असं मला वाटत नाही आहे, त्याच्यामुळेच मला आत्ताच्या आत्ता तू वचन दे. कमळी म्हणते, सर तुम्ही नका एवढी काळजी करू. ऋषी म्हणतो, मला वचन हवं आहे कमळी तुझ्याकडून. आता कमळीसुद्धा ऋषीच्या हातावरती आपला हात ठेवते आणि म्हणते, दिलं वचन, मी याच्या पुढे कुठल्याही इलेक्शन कॅम्पेन कुठल्याही गोष्टींमध्ये सहभाग होणार नाही आणि माझ्यासोबत असं काही घडणारच नाही याची मी तुम्हाला खात्री देते. मी आता याच्यापुढे फक्त माझ्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करणार आहे. आणि आता ऋषी म्हणतो, ठीक आहे. कमळी तिथून निघून जाते आणि पुढे तिला निंगी जाऊन भेटते. निंगी म्हणते, कमळी तुझ्यासोबत काय घडलं ते मला आत्ता कळलं, पण सॉरी मला यायला उशीर झाला, मी वेळेवर नाही येऊ शकले. कमळी म्हणते, अगं नको टेन्शन घेऊ, बरं झालं तू वेळेवर नाही आलीस, नाहीतर या सगळ्यांमध्ये तू सुद्धा भरडली गेली असतीस, तुझी सुद्धा बदनामी झाली असती. तेवढ्यात कमळीला आठवतं की तिच्या बोटामध्ये तिच्या आईने दिलेली अंगठी नाही आहे आणि ती तिची अंगठी शोधायला लागते आणि मागे येते आणि म्हणते, ऋषी सर माझी अंगठी हरवली, तुम्ही पाहिलीत का. तेवढ्यात ऋषी म्हणतो, हे बघ माझ्या हातात आहे तुझी अंगठी. आणि कमळी म्हणते, हो माझ्यासाठी ही अंगठी ना खूप खास आहे, स्पेशल आहे, कारण माझ्या आईने मला ही दिली, माझ्या आईची आठवण आहे. आता ऋषी म्हणतो, अच्छा. मग तो ती जी अंगठी असते ती कमळीच्या हातावरती ठेवतो आणि कमळीकडे सारखा एकटक बघत असतो की कमळीला आता कसं प्रोटेक्ट करावं. आज जे काही झालं त्याच्यामुळे ऋषीला खूपच वाईट वाटत असतं. कमळीसोबत असं व्हायला नको हवं होतं हेच त्याला वाटत असतं आणि तो खूप दुखावला गेलेला असतो. तर ऋषी आता काय ॲक्शन घेईल हे बघण्यासारखं असणार आहे. तर मग अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.